साठी थांबवते आपण। सचिन अहिर हे अचानक ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले आणि पक्षांतरबंदी कायदा नेमका का लागू होत नाही याविषयीची माहिती जाणून घेतोय। पक्षांतरबंदी कायद्याच्या 10व्या सूचीमध्ये 8 परिच्छेदांचा समावेश आहे। 10व्या सूचीमध्ये कायदा कुणाला लागू होतो आणि कुणाला नाही याविषयीचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। परिच्छेद 5 हा सचिन अहिर यांच्यासाठी ढालीसारखा आहे। पक्षांतरबंदी कायद्यामधून लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती यांना वगळण्यात आलंय। विधान परिषदेच्या सभापती, उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना देखील पक्षांतरबंदी कायद्यामधून वगळण्यात आलेलं आहे। सचिन अहिर हे उपसभापती होणार आहेत आणि त्यामुळे त्यांना पक्षांतरबंदी हा कायदा लागू होत नाही अशी सध्याची माहिती आहे। त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा हा त्यांना लागू होणार नाही अशी माहिती सध्या मिळते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे मोठं धक्कातंत्र मानलं जात आहे। एकीकडे 6 खासदार सोडून गेल्याच्या नंतर उद्धव ठाकरे हे त्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये सध्या दौरे करताना दिसत आहेत आणि त्याच वेळेला मुंबईमध्ये जो एक महत्त्वाचा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो वरळी, इथूनच सचिन अहिर या त्यांच्या निकटवर्ती यांनी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते हे पद भूषवणाऱ्या सचिन अहिर यांनीच त्यांची साथ सोडलेली आहे। विधान परिषदेचं उपसभापती पद नेमकं कुणाला मिळणार याविषयी गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा सुरू होत्या। नीलम गोरे यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार का याविषयी देखील उत्सुकता होती आणि असं असताना ही बातमी येऊन धडकलेली दिसते आहे। सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केलाय। अर्थातच या सगळ्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात आणि ऑपरेशन टायगर हे सध्या सुरू आहे अशा पद्धतीचं विधान हे वारंवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून होताना दिसतंय। सचिन अहिर यांचा जर आपण थोडक्यात राजकीय परिचय किंवा त्यांची कारकीर्द जर आतापर्यंतची आपण बघितली तर कामगार चळवळीमधून घडलेलं हे नेतृत्व, ठाकरेंचे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असे मानले जायचे सध्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे ते उपनेते देखील होते।